महाकालच्या नगरीतील हे अद्भुत दृश्य जिथं प्रत्येक क्षणी जाणवते एक वेगळी ऊर्जा, हे आहे उज्जैन. पण या प्रवासाची सुरुवात इथून नाही. या क्षणामागे आहे एक सुंदर रेल्वे प्रवास जो 21 तास 10 मिनिटाचा असणार आहे. सकाळची हलकी थंड हवा आणि हळूहळू जागं होतंय नांदेडचं रेल्वे स्टेशन आणि सुरू झाला हा नांदेड उज्जैन रेल्वे प्रवास. या प्रवासात असे काही अद्भुत क्षण पाहायला मिळाले जे थेट आपल्याला घेऊन जातात आपल्या गावाकडच्या आठवणीत. खिडकी बाहेर पसरलेली हिरवीगार शेती, शांतपणे चरणारी गाईगुरं आणि या सगळ्यात हरवलेलं एक वेगळंच समाधान. दरम्यान काही स्टेशन अशी आली जिथे ट्रेन थांबतच नाही, फक्त वेगाने पुढे निघून जाते. आणि मग कधी समोरून येणाऱ्या गाड्यांसोबत ती जबरदस्त क्रॉसिंग जिथं दोन ट्रेन एका क्षणात एकमेकांना ओलांडून जातात. पण ही फक्त सुरुवात आहे. उज्जैन मधला स्वादिष्ट नाश्ता, या शहरातील खास ठिकाणं आणि एक पूर्ण एक्सपिरियन्स तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर चला पाहूया नांदेड उज्जैन हा कम्प्लीट प्रवास. तर नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती भाऊ तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये. तर मित्रांनो, आज मी उभा आहे हजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवर आणि या ठिकाणावरून एक खास आणि भक्तिमय रेल्वे प्रवास सुरू होणार आहे. नांदेड ते उज्जैन आज आपण प्रवास करणार आहोत. गाडी संख्या 17605 भगत की कोठी एक्सप्रेसने. मित्रांनो, हा टोटल 953 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. 21 तास 10 मिनिटं एवढा कालावधी आपली ट्रेन घेणार आहे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी. चला तर मग करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात. पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्मरण. बाबा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हर हर महादेव. तर मित्रांनो, बघू शकता प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आपली ट्रेन लागलेली आहे आणि S4 आजचा आपला कोच असणार आहे. तर मित्रांनो, नांदेडवरून उज्जैनला जाण्याचा प्लॅन करताय तर नांदेडवरून कोणकोणत्या ट्रेन उज्जैनला जातात, तसेच या ट्रेनला तिकीट भाडे काय असणार आहे, तसेच या ट्रेनमध्ये खाण्यापिण्याची काय व्यवस्था आहे, सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. पण त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपली ट्रेन जी आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती नांदेडच्या लागलेली आहे. चला तर मग जाऊया आता रेल्वेमध्ये आणि बघू आज आपली सीट तुम्हाला दाखवतो कोणती आहे आजची. तर सकाळी 7:05 आपली गाडी निघालेली आहे. आज ही ट्रेन नांदेडवरून 5 मिनिटं उशिराने निघालेली आहे. सकाळी सकाळी मस्त ऊन पडलेला आहे आणि आपला प्रवास उज्जैनच्या दिशेने सुरू झाला आहे. तर सर्वांनी एकदा बोला हर हर महादेव. मित्रांनो, नांदेडवरून निघाल्यावर आपल्या गाडीचा मार्ग कसा असणार आहे ते सांगतो. नांदेडवरून निघाल्यावर पूर्णा जंक्शन, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, बुरानपूर, खंडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, सिहोर या मार्गाने आपली गाडी उज्जैन पर्यंत पोहोचणार आहे. नांदेड सोडल्यावर गाडी काय जबरदस्त स्पीडनं चालत आहे. वानेगाव, लिमगाव या स्टेशनला स्किप करत आपली गाडी पूर्णाकडे जात आहे. हो, काय जबरदस्त स्पीडनं आपली गाडी लिमगाव स्टेशन स्किप करत आहे. तर मित्रांनो, नांदेडपासून 30 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली काचीगुडा भगत की कोठी एक्सप्रेस पोहोचली आहे पूर्णा जंक्शनवरती. आणि पूर्णा हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून परभणी आणि नांदेड या 2 लाईन व्यतिरिक्त एक लाईन अकोल्याकडे गेलेली आहे. त्यामुळे हे एक जंक्शन स्टेशन आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचं इंजन बदलणार आहे, त्यामुळे 15 मिनिटाचा स्टॉप असणार आहे आपला या पूर्णा जंक्शनवरती. आणि मित्रांनो, या ठिकाणी नाश्त्यासाठी वडे आणि वेगळी वडे, तसेच मित्रांनो ते पूर्ण स्पेशल वडे आणि उडीद वडे सर्व मिळत आहे. बघूया या ठिकाणी नाश्ता करूया आणि बघू आता आपण किती वेळात या ठिकाणी आपली ट्रेन पूर्णावरून निघते. तसं तर मित्रांनो, पूर्णा इथं गरमागरम वडे जे आहेत ते घेतलेले आहेत या नाश्ता करण्यासाठी. तर मित्रांनो, बघूया कसे आहेत पूर्णाचे वडे. तर मित्रांनो, पूर्णा इथं नंबर 1 नाश्ता झालेला आहे. आणि आता मित्रांनो तुम्हाला आपल्या गाडीच्या कोच कंपोजिशनबद्दल सांगतो. तर मित्रांनो, या ट्रेनला टोटल 4 जनरल कोच आहेत, 7 स्लीपर कोच लावण्यात आलेले आहेत. तसेच मित्रांनो, या ठिकाणी या ट्रेनला
6 थर्ड AC आणि 2 2 ACचे कोच लावण्यात आलेले आहेत. असे मिळून मित्रांनो ही ट्रेन टोटल 19 कोचेस घेऊन धावणारी ट्रेन आहे आपली काचीगुडा भगत की कोठी एक्सप्रेस. आणि या ठिकाणी इंजन वगैरे लागलेलं आहे, पूर्णावरून निघण्यासाठी तयार आहे मित्रांनो आपली ट्रेन. आदिलाबाद परळी पॅसेंजर. तर 8:57 पूर्णा जंक्शनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. मित्रांनो, पूर्णा सोडल्यावर निसर्गाचे जे अद्भुत नजारे पाहायला मिळत आहेत, कुठे हिरवीगार शेती तर कुठे कडक उन्हामुळे झाडं झुडपं वाळून जाताना दिसत आहेत. आणि काय सुंदर वळण घेतलेलं आहे आपल्या ट्रेनने. मित्रांनो, या गाडीत साईड पॅन्ट्रीची सोय आहे आणि पूर्णानंतर आता चहा नाश्त्याची सर्व्हिस सुरू झालेली आहे. या ठिकाणी चहा नाश्ता आलेला आहे, मात्र आपण पूर्णा इथे चहा नाश्ता केल्यामुळे आता आपण सध्या चहा नाश्ता ट्राय करणार नाहीये. तर मित्रांनो, नांदेडपासून 110 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली भगत की कोठी एक्सप्रेस पोहोचली आहे हिंगोली रेल्वे स्टेशनवर. आणि मित्रांनो, हिंगोली येथे औंढा या ठिकाणी औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग जे आहे ते देवस्थान प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी भरपूर भावी भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. तसेच हिंगोलीचा मंदिराचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो नक्कीच पहा. आणि हिंगोली इथे मित्रांनो आपल्या ट्रेनचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे हिंगोली रेल्वे स्टेशनवर. 1 मिनिटाच्या स्टॉपनंतर मित्रांनो आपली ट्रेन हिंगोलीवरून निघालेली आहे. काय जबरदस्त ॲक्सिलरेशन आहे मित्रांनो, काय जबरदस्त ॲक्सिलरेशन घेतलं मित्रांनो आपल्या ट्रेनने. नंबर 1 एकदम जबरदस्त स्पीडने मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती हिंगोली येथून डिपार्चर होत आहे. तर मित्रांनो, आपली भगत की कोठी एक्सप्रेस वाशिम रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे 10:52 आणि या ठिकाणी 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे आपल्या ट्रेनचा. आणि मित्रांनो, ज्या गोष्टीची भीती होती ती झालेली आहे. या ठिकाणी आपले को पॅसेंजर आलेले आहेत. आपली सीट आज जी आहे ती RAC आहे, त्यामुळे आता पुढे प्रवासात मित्रांनो खूप अडचण होणार आहे. 2 जण बसायचं आहे एकाच सीटवर, त्यामुळे आता अडचण होणार आहे. चला तर तरी मित्रांनो प्रवास होतं हीच मोठी गोष्ट आहे. मला वाटलं होईल की नाही, क्लिअर वेटिंग होतं, तिकीट पण झालेलं आहे. म्हणतात ना मित्रांनो, जेव्हा तिथून बोलवणं येतं त्यावेळेसच आपण तिथे जाऊ शकतो. त्यामुळे बोलवणं आपल्याला आलेलं आहे, त्यामुळे आपण सध्या जात आहोत उज्जैनला महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन करण्यासाठी. तर मित्रांनो, वाशिमवरून आपली ट्रेन निघालेली आहे. तर मित्रांनो, बघू शकता ही पूर्णा नदी आहे. एकदम उन्हामुळे सगळं पाणी सुकून गेलंय, पूर्ण आटलेली आहे मित्रांनो नदी. एक थेंब पाणी नाही आहे या ठिकाणी. मित्रांनो, प्रवास जसा पुढे सरकतोय तसतसा उन्हाचा पारा चढत आहे व गरमीमुळे बाहेर बघू शकता या भागातील झाडांची काय अवस्था झालेली आहे. आजूबाजूला पण बघू शकता मित्रांनो, सगळे झाडं जे सुकून गेलेले आहेत. तर आता आपली गाडी अकोला येथे पोहोचणार आहे व अकोला अगोदर एक सुंदर वळण पाहायला मिळते. अकोला स्टेशनवर पोहोचण्या अगोदर मित्रांनो मालगाडी सोबत एक पॅरलल रन पाहायला मिळत आहे. वा, काय मस्त दृश्य आहे हे.
तर मित्रांनो नांदेडपासून 237 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली काचीगुडा भगत की कुठे एक्सप्रेस पोहोचली आहे अकोला जंक्शनवर. आणि मित्रांनो 20 मिनिटं अगोदर आपली ट्रेन जी आहे ती अकोला इथे पोहोचलेली आहे. 12:50 मिनिटाचा अरायवल टाईम आहे. पण 12:30 मिनिटाला आपली ट्रेन अकोला इथे पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो अकोला हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून एक लाईन नागपूरकडे जाते, एक लाईन भुसावळ आणि एक लाईन या ठिकाणावरून पूर्णाकडे गेलेली आहे. त्यामुळे एक जंक्शन स्टेशन आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे, पण या ठिकाणी 20 मिनिटं अगोदर आले असल्यामुळे आपली ट्रेन 25 मिनिटं या ठिकाणी थांबणार आहे. तर मित्रांनो आपल्या ट्रेनमध्ये खाण्यापिण्याचे काही टेन्शन नाही आहे, कारण या ट्रेनला साईड पॅन्ट्री आहे. त्यामुळे जेवणामध्ये तुम्हाला थाळी ऑप्शन आहे, जसे की व्हेज राईस आहे, अंडा बिर्याणी आहे. तसेच मित्रांनो व्हेज थाळीसुद्धा या ट्रेनमध्ये आहे. त्यामुळे खाण्यापिण्याचं टेन्शन नाही. तसेच मित्रांनो प्रत्येक स्टेशनवरती नाश्त्याचे आयटम जे आहेत ते तर येतच आहे. वडा, इडली, सांबार हे सर्व तर मिळतच आहे. त्यामुळे आणि तसंच मित्रांनो आता उन्हाळा चालू आहे, त्यामुळे थंडगारसुद्धा मटका लस्सी, छाछ, ताक इत्यादी सर्व मित्रांनो या ट्रेनमध्ये मिळत आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी खाण्यापिण्याची काही तुम्हाला या ट्रेनमध्ये अडचण होणार नाही. आणि अकोला इथे मित्रांनो आता जेवण करून घेऊया. मी तर सध्या बाहेरचं काही खाल्लेलं नाही आणि या सकाळी पूर्ण आहे ते थोडे वडे खाल्ले होते, नाश्ता केला होता तोच. आणि या ठिकाणी मित्रांनो आता बाहेरचं जेवण न घेता मी घरूनच भाजीपोळी आणलेली आहे. तर पटकन आता अकोला इथेच मित्रांनो जेवणसुद्धा करून घेऊया. तर मित्रांनो उन्हामुळं हालत जबरदस्त बेकार झालेली आहे. एकदम दरवाजात उभारलं तर झळाळ्या लागत आहेत मित्रांनो, गरमच्या गरम. तसंच मित्रांनो सीटवर सुद्धा खूप गरम वारा येत आहे. आणि सध्या आता अकोला इथे खूप वेळ आपली ट्रेन थांबणार आहे, त्यामुळे आता पटकन जेवण करून घेतो, कारण नंतर तुम्हाला पुढे प्रवास आणखीन खूप मजेदार दाखवायचंच आहे. आणि आत्तापर्यंत सुद्धा मित्रांनो मजेदार प्रवास होत आहे, जबरदस्त मजा येत आहे आजच्या या व्हिडिओला आणि आजच्या या प्रवासाला सुद्धा मित्रांनो. तर मित्रांनो घरूनच भाजीपोळी आणि चिवडा जे आहे ते घेतलेला आहे, त्यामुळे आता पटकन जेवण करून घेतो. आणि जेवण करून नंतर मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट अकोल्यावरून डिपार्चर घेताना आपली ट्रेन. तर मित्रांनो 1:21 अकोला जंक्शनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. या ठिकाणी मित्रांनो 30 मिनिटं उशिराने आपली ट्रेन अकोल्यावरून निघालेली आहे. अकोला जंक्शन इथं मित्रांनो तुम्हाला खाण्यापिण्यासाठी भरपूर काही मिळून जाईल. कचोरी, दाबेली, तसेच मित्रांनो वेपर्स, चिप्स, कुरकुरे सर्व काही या ठिकाणी मिळून जाईल. काचीगुड़ा से आने वाली बुरहानपुर खंडवा वाया भगत की कोठी को जाने वाली तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती 2:33 पोहोचली आहे मलकापूर रेल्वे स्टेशनवर. मित्रांनो या ठिकाणी आपली ट्रेन जी आहे ती 23 मिनिटं उशिराने मलकापूर येथे पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे मलकापूर येथे. आज जबरदस्त मित्रांनो ऊन पडलेला आहे, खालून सीट पोहते, एकदम डब्बा जो आहे तो पूर्ण गरम झालेला आहे. आणि मित्रांनो भरपूर परेशानी होत आहे. आता ऊन जबरदस्त पडलेला आहे, भयंकर गरमी होत आहे.
आणि घाम तर मित्रांनो विचारूच नका. दरवाजात जर उभारलो तर झाड्या लागतात त्या वेगळ्याच. खिडकी उघडली तरी वारं लागतं आहे, खिडकी लावली तर गरमचं आहे. अवघड आहे मित्रांनो परिस्थिती. आता चला मित्रांनो प्रवास सुरू आहे आपला. आणि मित्रांनो आपली ट्रेन मलकापूर येथे थांबलेली आहे. मित्रांनो आता तुम्हाला या गाडीने नांदेड ते उज्जैन किती तिकीट भाडे लागेल ते सांगतो. मित्रांनो जर तुम्ही स्लीपर क्लासने प्रवास केला तर 500 रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल. जर तुम्ही AC 3 टिअरने प्रवास केला तर तुम्हाला 1305 रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल. आणि जर तुम्ही AC 2 टिअरने प्रवास केला तर 1855 रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल. तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती मलकापूरवरून निघालेली आहे आणि काय जबरदस्त ऊन पडलेला आहे मित्रांनो. सीट एकदम पोळत आहेत आणि दरवाजातही काम तर झाडल्या वगैरे लागत आहेत. त्यामुळे मित्रांनो गरमी भरपूर पडलेली आहे आणि परेशानी होत आहे मित्रांनो. घाम जो आहे तो भरपूर येत आहे उन्हामुळे आणि परेशानी थोडी होत आहे या प्रवासामध्ये मित्रांनो. आता पण मित्रांनो थंडीचे दिवस होते त्यामुळे ऊन आपल्याला काही जाणवणार पण आता मात्र बेकार अवस्था होते गरमीमुळे. हजूर साहेब नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस. बेकार परेशानी व्हायली मित्रांनो. एकदम गरम वारं फेकायला पंखा जबरदस्त बेजारी चालू आहे गरमीची. गरमीत मित्रांनो थर्ड AC मध्येच तिकीट करायला पाहिजे होतं. उगाच स्लीपरला बुकिंग केलं. थर्ड AC केलं असतं तर RAC बी भेटलं नसतं आणि क्लिअर पण झालं असतं. गरमीमुळे मित्रांनो हालत लईच बेकार व्हायली सध्या. तर मित्रांनो आपल्या ट्रेनला जे आहे ते जास्तीचा टाईम दिलेला आहे. त्यामुळे मित्रांनो काही स्टेशनवर आपली ट्रेन जी आहे ती अगोदर पोहोचते तर काही स्टेशनवर मित्रांनो लेट पोहोचत आहे. आणि या ट्रेनला जास्तीचा टाईम दिल्यामुळे भरपूर वेळ लावत आहे. सध्या ट्रेन खूप स्लो चालत आहे आणि गरमीमुळे तर मित्रांनो एवढी बेकार हालत झालेली आहे विचारूच नका. बेकार हालत झाली आहे. तर मित्रांनो निबोरा स्टेशनवरती आपल्याला छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेसने काय जबरदस्त ओव्हरटेक मारलेला आहे मित्रांनो. हा ओव्हरटेक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर 2 मिनिटाच्या स्टॉपनंतर मित्रांनो बुरानपूरवरून आपली ट्रेन निघालेली आहे. आणि बुरानपूर मित्रांनो वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध असे शहर आहे. मित्रांनो नांदेडवरून उज्जैनला जाण्यासाठी 7 ट्रेन उपलब्ध आहेत. 6 गाड्या विकली चालतात तर 1 गाडी दररोज आहे. दररोज चालणारी ट्रेन आहे काचीगुडा भगत की कोठी एक्सप्रेस, जिने आपला प्रवास आज होतोय व बाकी 6 गाड्या विकली चालतात. काचीगुड़ा टू भगत की कोठी एक्सप्रेस ऑन प्लेटफॉर्म 4.
तर मित्रांनो नांदेडपासून 493 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली भगत की कोठी एक्सप्रेस पोहोचली आहे खंडवा जंक्शनवर आणि या ठिकाणी मित्रांनो मुंबई दिल्ली लाईनवरील एक महत्त्वाची स्टेशन असून या ठिकाणावरून आपल्याला इंदोर अकोला आणि कलकत्त्याला सुद्धा जाता येते. त्यामुळे मित्रांनो खंडवा जंक्शन हे एक महत्त्वाचे स्टेशन आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे खंडवा जंक्शनवरती. आणि मित्रांनो इथे चहा वगैरे घेऊया आता, कारण मगाशी जेवण झाल्यानंतर आपण काही घेतलेलं नव्हतं. रेल्वेचा चहा एवढा व्यवस्थित काही नसतं, त्यामुळे बघू आता स्टेशनवर चांगला चहा मिळाला तर नक्कीच ट्राय करू आपण खंडवा जंक्शनवरती. तर मित्रांनो खंडवा जंक्शनवरती तुम्हाला पुरी भाजी, कचोरी, वडापाव इत्यादी सर्व केळी, फळं या ठिकाणी सर्व काही मिळत आहे खंडवा जंक्शनवर. तुम्ही नक्कीच घेऊ शकता. डिपार्ट फ्रॉम खंडवा जंक्शन. तर मित्रांनो नांदेडपासून 677 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली भगत की कोठी एक्सप्रेस पोहोचलेली आहे इटारसी जंक्शनवरती. आणि या ठिकाणी 9:25 आपली ट्रेन जी आहे ती इटारसी जंक्शनवर पोहोचलेली आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी आपण रेल रेस्टोवरून एक ऑर्डर दिलेली आहे, बघूया येतं आहे का आपलं जेवण आता बघू. आणि इटारसी इथं मित्रांनो आपल्या ट्रेनचा 10 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आलेली आहे आपली रेल रेस्टोवरून मागवलेली मिनी थाळी, जी की आपल्याला पडली आहे टोटल 160 रुपये 168 रुपयाला मित्रांनो. तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मीठ, हे लोणचं, कांदा, राईस, या ठिकाणी भाजी, बटाट्याची भाजी नाही, गोबीची भाजी आहे मित्रांनो, आणि वरण. आणि सोबतच मित्रांनो या ठिकाणी 2 चपात्या ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. तर या मित्रांनो जेवण करण्यासाठी इटारसी जंक्शनवरून मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे, पण आता जेवण करत आहे, त्यामुळे डिपार्चर काय दाखवू शकणार नाही. तर या मित्रांनो जेवायला. तर या ठिकाणी मित्रांनो नर्मदापुरमवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे. तर मित्रांनो 4:06 आपली ट्रेन जी आहे ती उज्जैन जंक्शनवर पोहोचलेली आहे 4 मिनिटा अगोदर. तर मित्रांनो आपली काचीगुडा भगत की कोठी एक्सप्रेस पोहोचलेली आहे उज्जैन जंक्शनवरती 4:06. 4:10 टाईम आहे, पण 4:06 पोहोचलेली आहे. 4 मिनिटं अगोदर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती उज्जैन इथे पोहोचलेली आहे. आणि आता इथून मित्रांनो मंदिराकडे जाणार आहोत, पण बघूया आता जर भेटली काही सोय झाली तर जाणार आहे मंदिराकडे, नाहीतर मग तोपर्यंत उजळूस्तवर स्टेशनवरच थांबणार आहे. आणि मग सकाळी जेव्हा उजळेल तेव्हा आपण मंदिराकडे जाणार आहोत. तर बघू आता पुढं काय व्यवस्था होते, कशी व्यवस्था होते ते सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच मित्रांनो. तर चला जाऊया आता स्टेशनमध्ये किंवा मग मंदिराकडे गेलो तर मंदिराकडे किंवा मग स्टेशनवरच थांबणार आहे.
तर नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, नांदेड ते उज्जैन असा 952 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपण पोहोचलेलो आहोत उज्जैन जंक्शनवर. आणि मित्रांनो, या ठिकाणी उज्जैन इथल्या रेल्वे स्टेशनवरच मित्रांनो मी फ्रेश झालेलो आहे आणि आता जाणार आहे मंदिराकडे दर्शन करण्यासाठी. तर चला मित्रांनो, या ठिकाणी 20 रुपये प्रति व्यक्ती असे ॲटोला चार्जेस घेत आहेत मंदिरापर्यंत जाण्यासाठी. तर मित्रांनो, चला आता जाऊया मंदिराकडे आणि लवकरच दर्शन करून घेऊया, कारण आपल्याला परतीचा प्रवाससुद्धा आजच करायचा आहे. तर चला मित्रांनो, जाऊया मंदिराकडे. मित्रांनो, उज्जैन जंक्शनवरून तुम्हाला मंदिरापर्यंत जाण्यासाठी ई रिक्षा उज्जैन जंक्शनच्या बाहेरून मिळतील, ज्या तुम्हाला 20 रुपये प्रति व्यक्ती एवढे रिक्षा भाडे घेऊन मंदिरापर्यंत सोडतील. सर्वात अगोदर उज्जैनमध्ये राहण्याची काय व्यवस्था आहे ते सांगतो. उज्जैनमध्ये राहण्यासाठी भरपूर धर्मशाळा आहेत. अगदी मंदिराच्या जवळ पाहिजे असेल तर श्री महाकालेश्वर भक्त निवास आहे, जे भारत माता मंदिराच्या बाजूला आहे. इथे तुम्ही राहू शकता. जर तुम्ही एकटे असाल तर उज्जैन रेल्वे स्टेशनवर रिटायरिंग रूमची सुद्धा व्यवस्था आहे. इथून तुमचं दुसरं कन्फर्म तिकीट असेल तर या ठिकाणी तुम्ही रिटायरिंग रूम किंवा डॉर्मॅटरी बुक करू शकता. तर मित्रांनो, आता महाकाल टीका जी आहे ते लावून घेत आहे आणि आता लगेच जाणार आहे दर्शनासाठी. आता मंदिराजवळ पोहोचलेलो आहे मी सध्या. बोला हर हर महादेव, जय महाकाल. तर मित्रांनो, मंदिरापाशी पोहोचलेलो आहे आणि आता या ठिकाणी गंध वगैरे लावलेला आहे. महाकाल टीका जे आहे ते लावलेला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो, माझ्या मागं तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुम्ही जर VIP पास काढून दर्शनासाठी जाणार असाल तर मागं VIP काउंटर तिकीट देण्याचं जे काउंटर आहे ते आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो, इथून आता मी दर्शनासाठी जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी शीघ्र तिकीट काउंटर आहे, शीघ्र दर्शन तिकीट काउंटर आहे ते आहे. आणि या ठिकाणी मोबाईल लॉकर जे आहे ते आहे. तर जात आहे मित्रांनो दर्शनासाठी. इथं लोक मित्रांनो डायरेक्ट दिसलं की अडवतात. तर मित्रांनो, इथं आल्यानंतर जे फूलवाले प्रसादवाले आहेत ते सुद्धा खूप अडवतात. आणि या ठिकाणी दुसरे जे आहेत ते हे असे मागणारे वगैरे असतात ते सुद्धा खूप अडवतात. त्यामुळे या ठिकाणी सावधानीने तुम्ही राहू शकता. आता प्रसाद वगैरे घेतलेला आहे आणि दर्शनासाठी जात आहे. काय नाही, आता बघू, पटकन दर्शन करून घेतो आणि नंतर मग भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, दर्शन खूपच छान झालेलं आहे. 1 तास एवढा कालावधी लागलेला आहे मला दर्शन घेऊन बाहेर येण्यासाठी मित्रांनो. आणि सकाळच्या वेळी जर तुम्ही लवकर आलात तर लवकर दर्शन होईल, किंवा नंतर पुन्हा भरपूर गर्दा जो आहे तो वाढलेला आहे. या ठिकाणी 8-9च्या नंतर मित्रांनो खूप गर्दा झालेला आहे. मी सकाळी लवकरच 6 वाजता लागलेलो होतो, त्यामुळे लवकर दर्शन झालेलं आहे. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर तुम्हाला महाकाल लोक पाहायला मिळेल. मित्रांनो, आता संपूर्ण महाकाल लोक तुम्ही पहा. यानंतर आपण श्री कालभैरव मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जाणार आहोत.
मित्रांनो, दर्शन घेऊन बाहेर येताना हे सुंदर भारत माता मंदिर पाहायला मिळते. हे सुद्धा खूप सुंदर मंदिर आहे. तर मित्रांनो, अवघ्या एका तासामध्ये आपलं दर्शन जे आहे ते झालेलं आहे. दर्शन करून मन खूप प्रसन्न झालेलं आहे. तसेच मित्रांनो, महाकाल लोक जे आहे ते पाहिलेलं आहे. खूपच सुंदर आहे. जर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये उज्जैनला यायचा प्लॅन करत असाल तर नक्कीच या ठिकाणी या मित्रांनो. खूपच छान आहे, सुंदर आहे, पाहण्यासारखं आहे. आणि मित्रांनो, आता जाऊया बाहेर, कारण भरपूर भूक लागलेली आहे. पटकन जाऊन नाश्ता वगैरे करूया, कारण आपल्याला परतीचा प्रवास जो आहे तो सुद्धा करायचा आहे. तर मित्रांनो, उज्जैन दर्शन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता उज्जैनमध्ये जेवणाच्या व्यवस्थेबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी मंदिराजवळ भरपूर हॉटेल्स आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही जेवण नाश्ता करू शकता. तसेच मंदिरामध्ये मोफत प्रसादालय आहे, जिथे मोफत प्रसाद मिळतो. मित्रांनो, श्री महाकालेश्वर मंदिर निशुल्क नक्षत्र टाइम पुढील प्रमाणे आहे. मित्रांनो, कुपन प्राप्त करण्याची वेळ सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे आणि प्रसादालय सुरू होते दुपारी 12 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत. या ठिकाणी मोफत तुम्ही प्रसाद घेऊ शकता. मित्रांनो, उज्जैन इथं गरमागरम मस्त पोह्याचा नाश्ता करण्यासाठी पोहे घेतलेले आहेत. बघूया आता हे पोहे कसे आहेत. हो 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 हो, काय मस्त पोहे आहेत मित्रांनो. नंबर 1 पोहे आहेत, एकच नंबर आहेत पोहे. मित्रांनो, आता मी श्री कालभैरव मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी जात आहे. महाकालेश्वर मंदिर ते कालभैरव मंदिर 50 रुपये प्रति व्यक्ती एवढे भाडे घेतात ऑटोवाले. मात्र शेअरिंगने तुम्ही 30 रुपयात श्री कालभैरव मंदिर इथे दर्शनासाठी जाऊ शकता. मित्रांनो, श्री कालभैरव मंदिरात दर्शनासाठी खूप गर्दी आहे. या ठिकाणी बारीला लागलेलो आहे. या ठिकाणी फूल, प्रसाद, हार सर्व मंदिराबाहेर मिळेल. इथे दर्शनासाठी मला 2.5 ते 3 तास एवढा कालावधी लागलेला आहे. लागलेला आहे. मित्रांनो, दर्शन झाले आहे व मी आता मंदिराबाहेर आलो आहे. तर मित्रांनो, महाकाल लोक पाहण्यासाठी आले होतो. दर्शन वगैरे सर्व खूप छान झालेलं आहे. मित्रांनो, महाकाल लोक पाहत आहे, खूप सुंदर आहे. मित्रांनो, तुम्ही नक्कीच या ठिकाणी दर्शनासाठी ते उज्जैन असा आपण संपूर्ण रेल्वे प्रवास करून उज्जैनमध्ये आलो होतो. उज्जैनमध्ये दर्शन वगैरे सर्व सुंदर झालेलं आहे. खूप छान अनुभव आहे मित्रांनो उज्जैनमध्ये दर्शनाचा. मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच एंड होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया अशा प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.